हॅलो फ्रेंड्स, मी नितीन कोडी. आज आपण 10th स्टँडर्डमधला जो पहिला चॅप्टर आहे ग्रॅव्हिटेशन, याच्यामधले दोन महत्त्वाचे कन्सेप्ट बघणार आहेत. पहिला आहे केप्लर्स लॉ आणि सेकंड आहे न्यूटन्स लॉ. तर ग्रॅव्हिटेशन हा जो चॅप्टर आहे हा अतिशय महत्त्वाचा चॅप्टर आहे. तर मग ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय, केप्लर्स लॉ काय सांगतो, त्याच्या टाईप्स कोणकोणत्या आहेत, न्यूटन्स लॉ काय सांगतो, याविषयीची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी सगळ्यांना एक विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण बघा, कुठं पण व्हिडिओला स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला सगळे कन्सेप्ट क्लिअर होणार आहेत. बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार आहेत की ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय. तर ग्रॅव्हिटेशन याचा जे शोध आहे ते सर आयझॅक न्यूटन यांनी लावलेला आहे. सर आयझॅक न्यूटन एका झाडाखाली बसले असताना त्यांना लक्षात आलं की वरून एक फळ पडलं. ते फळ म्हणजे होतं सेफ, ॲपल होतं. ते ॲपल पडल्यानंतर त्यांना असं वाटलं की हे ॲपल व्हर्टिकली डाऊनवर्ड कसं आलं, म्हणजे सरळ एका रेषेत कसं काय पडलं, आडवं कसं काय नाही गेलं, तिरपं कसं काय नाही गेलं, किंवा वरच्या साईडलाच कसं काय नाही थांबलं. यावरून त्यांनी एक शोध घेण्याचं ठरवलं आणि त्यांचं असं लक्षात आलं की हे जे आहे, हे जे फोर्स जो आहे वरून ॲपल पडल्यानंतर खालच्या साईडला ज्यावेळेस व्हर्टिकली डाऊनवर्ड जातं, तर त्याचं कारण आहे की ग्रॅव्हिटेशन. ओके, मग आता आपण याविषयीची सविस्तर माहिती बघणार आहेत. मग याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल बघा की अर्थ मस्ट बी अट्रॅक्टिंग द ॲपल टुवर्ड्स इटसेल्फ. याचा अर्थ काय होतो की ॲपल जे आहे ते ज्यावेळेस वरून पडतं त्यावेळेस त्याला अर्थ जे आहे ती आपल्याकडे अट्रॅक्ट करते. ओके, दिस अट्रॅक्टिंग फोर्स मस्ट बी डायरेक्टेड टुवर्ड्स द अर्थ ऑफ द सेंटर. याचा अर्थ काय होतो की ज्यावेळेस वरून ॲपल पडायले तर ती पडत असताना व्हर्टिकली डाऊनवर्ड पडते, एका सरळ रेषेत पडते, पण ती जी सरळ रेषा आहे ते असते बघा तुमचं अर्थ ऑफ द सेंटर. म्हणजे सेंटर जे आहे अर्थचं त्या साईडला ते व्हर्टिकली जे आहे ते सरळ रेषेमध्ये पडतं. हा त्याचा एकंदरीत अर्थ होतो. मग आता दुसरा प्रश्न हा पडतो की ग्रॅव्हिटी म्हणजे काय आणि ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय. तर बघा, या दोन्हीमध्ये म्हणावं तसा डिफरन्स काही जास्त नाही आहे, थोडासा डिफरन्स आहे, पण तो थोडासा डिफरन्स हा आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. बघा, ग्रॅव्हिटेशनचा काय अर्थ असतो, तर ग्रॅव्हिटेशन इज द फोर्स ऑकरिंग बिटवीन टू बॉडीज. ग्रॅव्हिटेशन इज द फोर्स ऑकरिंग बिटवीन टू बॉडीज म्हणजे काय असतं, फॉर एक्झाम्पल आपण एक फुटबॉल घेतलेला आहे आणि एक व्हॉलीबॉल घेतलेला आहे. ज्यावेळेस ती दोन बॉल आपण आजूबाजूला ठेवलेले त्यांच्यामध्ये काही ना काहीतरी एक अट्रॅक्टिंग फोर्स असणार आहे. म्हणजेच याचा अर्थ काय असतो की कोणत्या पण दोन ऑब्जेक्टमध्ये, कोणत्याही दोन वस्तूमध्ये जे आहे ते एक विशिष्ट प्रकारचा फोर्स असतो, तो अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो. तर तो जो अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो त्याला आपण म्हणणार आहे ग्रॅव्हिटेशन. त्याला आपण काय म्हणणार आहे, ग्रॅव्हिटेशन. मग ग्रॅव्हिटी म्हणजे काय बघा, मग ग्रॅव्हिटी इज द फोर्स ऑकरिंग बिटवीन द अर्थ अँड द बॉडी. फॉर एक्झाम्पल आपण जमिनीवर उभे आहेत, याचा अर्थ काय आहे की जमीन जी आहे म्हणजेच अर्थ जे आहे ते आपल्याला अट्रॅक्ट करते तिच्या साईडने. म्हणजेच ग्रॅव्हिटी इज द फोर्स ऑकरिंग बिटवीन द अर्थ अँड द बॉडी. त्या दोघांमध्ये जे काही फोर्स लागल्या जातं ते ग्रॅव्हिटीचं जे त्याला आपण ग्रॅव्हिटी म्हणतो. म्हणजेच बॉडी असेल आणि अर्थ या दोघांमधलं जे काही फोर्स आहे, जे काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याला आपण काय म्हणणार आहेत, तर आपण त्याला म्हणणार आहेत ग्रॅव्हिटी. काय म्हणणार आहेत, ग्रॅव्हिटी. ओके, आता आपण पुढे बघणार आहेत. आता आपण माहिती बघणार आहेत योहानस केपलर. बघा, यांना जोहानस म्हणायचं नाही, ते हे असते योहानस केपलर. ते यांनी जे आहेत 3 लॉज सांगितलेले आहेत. ही स्टेटेड 3 लॉज डिस्क्रायबिंग प्लॅनेटरी मोशन. बघा, सुरुवातीच्या काळी प्लॅनेटचं ऑब्झर्वेशन व्हायचं, पण ते ऑब्झर्वेशन जे आहे ते विशिष्ट असं ज्याला आपण म्हणू शकतो की असं फिक्स असं नव्हतं. ते काय करायचं की एका म्हणजे सामान्यपणे अंदाजा लावून ते केलं जायचं. पण नंतर जे आहे जसजसे बदल होत गेले तसे बघा, प्लॅनेटरी मोशन हॅड बीन ऑब्झर्वड बाय ॲस्ट्रॉनॉमर्स सिन्स एन्शियंट टाइम्स. म्हणजे काय तर भरपूर वर्षापासून प्लॅनेट जे आहे त्याचं ऑब्झर्वेशन चालू होतं, पण ते काय असायचं, उघड्या डोळ्यांनी बघायचं. त्यासाठी कोणत्याही प्रकारचं इन्स्ट्रुमेंट जे आहे त्यावेळेस अवेलेबल नव्हतं. पण जसजसं प्रगती होत गेली सायन्समध्ये तसतसे नवीन नवीन शोध लागले गेलेत. तर मग त्यावेळेस काय झालं की बाबा आपले जे फादर जे आहेत प्लॅनेटचे, म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो की ज्यांनी शोध लावला की प्लॅनेट काय आहे हे बघण्यासाठीचा दुर्बिणीचा जे शोध लावला गेला आपण ज्याला आपण म्हणतो, म्हणजेच त्यांचं नाव आहे गॅलिलिओ. बघा, बिफोर गॅलिलिओ ऑल ऑब्झर्वेशन ऑफ द प्लॅनेट्स पोझिशन्स वेअर मेड विथ नेक्ड आईज. म्हणजे गॅलिलिओनी ज्यावेळेस त्या एका दुर्बीनचा शोध लावायचा होता त्याच्या आधी जे आहे सगळं जे ऑब्झर्वेशन होतं प्लॅनेटचं ते उघड्या डोळ्यांनी आणि एक अंदाजाने केलं जायचं. पण नंतर जसजसं प्रगती होत गेली तसं त्याचा शोध चांगल्या प्रकारे लागला गेलेला आहे. पण ज्यावेळेस टेलिस्कोपचा शोध लागला गेला, ज्यांचे फादर आहेत गॅलिलिओ, त्यानंतर जे आहेत प्लॅनेटचे ऑब्झर्वेशन असेल, त्यांचा डाटा कलेक्ट करणं असेल, हे अतिशय सोप्या प्रकारे झालेलं आहे. ती गॅलिलिओ नंतर आलेले बघा
आपले योहॅनस केपलर. हे अतिशय महत्त्वाचं नाव आहे बघा. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हे अतिशय महत्त्वाचं आहे. हे सायंटिस्टसुद्धा महत्त्वाचे आहेत, यांची इन्फॉर्मेशनसुद्धा महत्त्वाची आहेत. मग यांनी काय केलं बघा, ही स्टेटेड 3 लॉज डिस्क्रायबिंग प्लॅनेटरी मोशन. यांनी 3 लॉज सांगितलेले आहेत प्लॅनेटरी मोशनचे. ते आता आपण एक एक लॉ बघणार आहेत. पण त्याआधी आपण केपलरचे लॉ बघण्याआधी काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन बघणार आहे. ती मी तुमच्याशी बघा त्या ठिकाणी डिस्कस करतो. बघा, एलिप्स. एलिप्स म्हणजे काय आहे हे आपण समजून घेणार आहेत. बऱ्याच जणांना हा कन्सेप्टच क्लिअर नसतो की एलिप्स काय असतो ते. तर बघा मग, तर एलिप्स म्हणजे काय? अँड एलिप्स इज द कर्व ऑब्टेन्ड व्हेन ए कोन इज कट बाय अँड इन्क्लाइन्ड प्लेन. म्हणजे काय बरं? बघा, तुम्हाला इथं या ठिकाणी एक कोन दिसायला, या साईडला हा बघा हा कोन. या कोनला जर का मी एका प्लेननी जर का मी कट केलं, ओके, मी जर का या बघा मी तुम्हाला 1 मिनिट दाखवतो. या ठिकाणी मी जर का या कोनला एका इन्क्लाइन्ड प्लेननी, हे बघा या साईडने बघा तुम्हाला दाखवतो मी, या इन्क्लाइन्ड प्लेननी जर का मी कट केलं तर बघा या साईडने, या साईडला तुम्ही बघू शकता, हे अशा प्रकारचा एक शेप मिळणार आहे तुम्हाला. ओके, तर या शेपला म्हणतात एलिप्स. काय म्हणतात या शेपला? एलिप्स. तर मग हे जे एलिप्स आहे, या एलिप्सला 2 पॉईंट्स असतात. ओके, या साईडला मी तुम्हाला दाखवतो. बघा बघा या साईडला आलेलं आहे व्यवस्थित. बघा, इट हॅज 2 फोकल पॉईंट्स. ज्यावेळेस एका कोनला एका इन्क्लाइन्ड प्लेनने जेव्हा आपण कट करतो त्यावेळेस अशा प्रकारचा एक शेप तयार होतो बघा. तर या शेपला 2 पॉईंट्स असतात. ओके, या साईडला बघा मी तुम्हाला दाखवतो. हा एक पॉईंट झाला आणि हा सेकंड पॉईंट. ओके, हे 2 जे पॉईंट आहेत तर याला आपण म्हणणार आहेत F1 आणि F2. तर F1 म्हणजे काय? तर F1चा अर्थ असतो बघा फोकस 1. ओके, याला आपण काय म्हणणार आहेत? फोकस 1. आणि याला आपण काय म्हणणार आहेत? तर फोकस 2. F2ला आपण काय म्हणणार आहेत? फोकस 2. ओके, तर मग आता ज्यावेळेस मला या दोघांचा उच्चार जे आहे ते एकदाच करायचा आहे. फॉर एक्झाम्पल F1 आणि F2, तर या दोघांचं जे आहे सिंग्युलर जे प्रोनाऊन्सिएशन आहे त्याला आपण म्हणतो फोकस. आणि जर का प्लुरलचा विचार केला तर आपण याला म्हणणार आहेत फोकाय. काय म्हणणार आहेत? फोकाय. FOCI. याला आपण काय म्हणणार आहेत? फोकाय. ओके, एलिप्सचा कन्सेप्ट क्लिअर झाला. चला परत एकदा मी रिपीट करतो. जर का एका कोनला, फॉर एक्झाम्पल हा कोन आहे, याला एका इन्क्लाइन्ड प्लेनने, हा इन्क्लाइन्ड प्लेन दिसायला तुम्हाला साधारणपणे बघा मी इथं काढून दाखवतो. या इन्क्लाइन्ड प्लेनने जर का कट केलं, हे मी सगळं एकदा खोडतो म्हणजे तुम्हाला क्लिअर होऊन जाईल काय पॉईंट आहे ते. बघा आता हा एक कोन दिसायला तुम्हाला. या कोनला जर का मी एका इन्क्लाइन्ड प्लेनने हे असं या प्रकारे कट केलं तर हा एक असा शेप मिळणार आहे तुम्हाला. तर याला आपण म्हणणार आहेत एलिप्स. याला आपण काय म्हणणार आहेत? एलिप्स. तर हे जो एलिप्स आहे याला आहेत 2 पॉईंट्स. बघा या साईडला जर का आपण विचार केला तर याला आपण म्हणणार आहेत हे 2 पॉईंट्स. याला आपण म्हणणार आहेत F1. याला आपण काय म्हणणार आहेत? F2. तर याचं नाव काय असतं? F1 म्हणजे काय असतं बघा, याला आपण म्हणणार आहेत फोकस 1. आणि हा जो पॉईंट आहे याला आपण म्हणणार आहेत फोकस, 1 मिनटं, याला आपण काय म्हणणार आहेत? फोकस 2. आणि ज्यावेळेस मला या दोघांचा उच्चार एकत्र करायचा आहे, एकसाथ करायचा आहे, तर बघा सिंग्युलरमध्ये याचं नाव आहे फोकस, तर आपण याला प्लुरलमध्ये काय म्हणणार आहेत? फोकाय. काय म्हणणार आहेत? फोकाय. FOCI. ओके, हा कन्सेप्ट तुम्हाला एलिप्सचा क्लिअर झाला असेल. तर आता आपण केपलर्सचे लॉ बघणार आहेत. चला तर मग आता सुरुवात करू. आता आपण केपलर्स फर्स्ट लॉ बघणार आहेत. बघा केपलर्स फर्स्ट लॉ काय सांगतो? द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन एलिप्स विथ द सन ॲट 1 फोकाय. याचा अर्थ काय होतो? बघा इथं आकृतीमध्ये दाखवलेलं मी, म्हणजे आकृतीमध्ये तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. बघा या ठिकाणी तुम्ही जर काही ऑब्झर्वेशन केलं तर हे जे ऑर्बिट आहे, मला सांगा हे जे ऑर्बिट आहे हे कोणत्या प्रकारचं आहे? तर एलिप्स. कोणत्या याचं आहे? एलिप्स. तर तुम्हाला माहिती आहे की एलिप्सला 2 पॉईंट्स असतात. किती पॉईंट्स असतात एलिप्सला? 2 पॉईंट्स. तर 2 पॉईंट्स कोणकोणते आहेत? बघा एक असतो F1 आणि दुसरा कोणता असणार आहे? F2. ओके, F1 आणि F2. पुढे बघूत आता. चला पुढे काय सांगितलेलं आहे? द सन ऑफ पोझिशन इज इंडिकेटेड बाय यस. आता इकडे बघा आकृतीमध्ये बघा, फिगरमध्ये तुम्हाला अजून क्लिअर होणार आहे. या साईडला आपण इथं काय घेतलं होतं? हा F1 आहे, हा F2 आहे. तर F2च्या साईडला जे आहे तो आपण काय घेतलेला आहे? सन घेतलेला आहे. ओके, तर तो जो आहे F2च्या जागी जो सन घेतलेला आहे तो इंडिकेट आपण कशाने करणार आहेत? तर यसने. कशाने इंडिकेट करणार आहेत? यसने. एवढंच. आलं लक्षात तुमच्या? बघा
या लॉमध्ये काय सांगितलेलं होतं की ऑर्बिट जो आहे प्लॅनेटचा त्याला एलिप्स असतो तो. ओके. त्यानंतर सन जो आहे तो एका फोकायवर असतो आणि तो यसने डिनोट केला जातो. आकृतीमध्ये बघा, आकृतीमध्ये अजून क्लिअर होऊन जाईल. बघा, हे झालं F1. एकच मिनिट. बघा, हा झाला F1 आणि इथं काय होता बरं, F2. या साईडला काय होता, F2. ती F2च्या जागी काय आलेलं आहे, सन ठेवलेला आहे, जो की इंडिकेट कशाने केलेला आहे, यसने. एवढाच काय ते फरक आहे. आपल्याला सांगितलेलं आहे की प्लॅनेटचे जे ऑर्बिट आहे ते काय असतं, एलिप्स असतं. काय असतं, एलिप्स. एलिप्सला 2 पॉईंट्स F1 आणि F2. F2च्या जागी आपण काय केलेलं आहे, सन ठेवलेला आहे. सन म्हणजे सूर्य, तर तो कशाने इंडिकेट केलेला आहे, यसने. ओके. चला, फर्स्ट लॉ संपला. आता आपण सेकंड लॉ बघणार आहेत. सेकंड लॉ बघण्याच्या आधी मी काही तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देऊ इच्छितो. बघा, ती इन्फॉर्मेशन अशी आहे की ज्या वेळेस अर्थ जो आहे तो ऑर्बिटमध्ये असतो. ओके. आणि या साईडला तुम्ही बघू शकता सन आहे. ठीक आहे. ज्या वेळेस बघा, व्यवस्थित लक्ष द्या, अर्थ जे आहे ते ऑर्बिटमध्ये जात असतो. बघा, या साईडला तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे चाललं आहे. ओके. हे पूर्ण राऊंड घेतो असं. ठीक आहे. पण ज्या वेळेस तो राऊंड घेतो ऑर्बिटमध्ये, तर त्याची स्पीड जी आहे ती डज नॉट रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे कॉन्स्टंट नसती. डज नॉट रिमेन्स कॉन्स्टंट. डज नॉट रिमेन्स कॉन्स्टंट. ओके. याचा अर्थ काय बरं, की ज्या वेळेस अर्थ जी आहे ती ऑर्बिटमध्ये फिरत असते, ऑर्बिटमध्ये ज्या वेळेस ती अराउंड मूव्ह करत असते, त्यावेळेस त्यांची स्पीड जी आहे ती कॉन्स्टंट नसते. कधी स्पीड वाढती, कधी स्पीड कमी होती. मग कधी वाढते आणि कधी कमी होती हे आता आपण बघणार आहेत. बघा, पृथ्वी म्हणजेच अर्थ जी आहे ती ज्या वेळेस सनच्या दूर असेल त्यावेळेस त्याची जी स्पीड आहे ती काय होती, कमी होती. म्हणजेच काय होती, लेस. ओके, लेस. आणि ज्या वेळेस अर्थ जे आहे ते सनच्या जवळ असेल, या ठिकाणी बघू शकता तुम्ही. बघा, या साईडने अर्थ जे आहे ते सनच्या अगदी जवळ आहे, तर त्यावेळेस त्याची जी स्पीड असणार आहे, अर्थची जी मूव्ह करण्याची जी स्पीड असणार आहे ती कशी असणार आहे, ग्रेटर. कशी असणार आहे, ग्रेटर असणार आहे. ओके. म्हणजे कशी असणार आहे, जास्त असणार आहे ॲज कम्पेअर्ड ज्या वेळेस अर्थ जे आहे ते सनपेक्षा कसं असेल, दूर असेल. बघा, समजून घेऊयात आता आपण. या साईडला बघा. चल, या ठिकाणी द स्पीड ऑफ द अर्थ इन द ऑर्बिट डज नॉट रिमेन कॉन्स्टंट. मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे की ऑर्बिटमध्ये ज्यावेळेस अर्थ मूव्ह करत असते त्यावेळेस त्याची स्पीड जी आहे ती कॉन्स्टंट नसते. क्लोजर टू द सन त्यावेळेस कशी असणारी स्पीड, फास्टर. ओके. म्हणजे काय, ज्यावेळेस अर्थ जी आहे ती सनच्या जवळ असणार आहे त्यावेळेस त्याची स्पीड कशी असणार आहे, फास्टर असणार आहे. आणि फार्दर फ्रॉम द सन म्हणजेच काय बरं, फार्दर फ्रॉम द सनचा अर्थ असतो की ज्यावेळेस अर्थ जी आहे ती सूर्यापासून, सनपासून दूर असणार आहे त्यावेळेस त्याची जी स्पीड असणार आहे ती कशी असणार आहे, स्लोवर असणार आहे. कशी असणार आहे, स्लोवर. समजला कन्सेप्ट. ओके. चला, आता आपण केप्लर्स सेकंड लॉ बघणार आहेत. बघा, या ठिकाणी तुम्हाला एक सन दिसायला आहे. ओके, हा सन. आणि त्या ठिकाणाहून या साईडला एक पॉईंट दिसायला आहे. एकच मिनिट. या साईडला तुम्हाला एक पॉईंट दिसायला आहे, पॉईंट ए. ओके. बघा, सेकंड लॉ काय सांगतो, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन. बघा, हा प्लॅनेट आहे आपला, ए प्लॅनेट आहे. ए आपला काय आहे, प्लॅनेट. ओके. आणि यस काय आहे आपला, सन. ओके. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाईम. स्वीप्सचा अर्थ असतो कव्हर करणे. बघा, या साईडने बघू शकता सन आणि हा आपला प्लॅनेट आहे. इथून एका महिन्यामध्ये समजा आपला प्लॅनेट या साईडने गेलेला आहे. ओके. आणि या ठिकाणी एवढं हे जे एरिया ज्यांनी कव्हर केलेला आहे, हा ए पासून बी पर्यंतचा एरिया, त्याला साधारण ड्युरेशन लागलेलं आहे 1 मंथ. ओके. तर मग आता हे जे ड्युरेशन आहे ए पासून एस पासून बी पर्यंतचं, याला आपण म्हणणार आहेत एरिया ए एस बी. याला आपण काय म्हणणार आहेत, तर एरिया ए एस बी. ओके. हे जी पूर्ण कव्हर केलेलं जे एरिया आहे याला आपण म्हणणार आहेत ए एस बी. समजलं तुम्हाला. म्हणजे काय, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट, हा जो आपला प्लॅनेट आहे ए, अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाईम. हा जो एरिया आहे याला आपण काय म्हणणार आहेत, तर एरिया ए एस बी. जे काही कव्हर केलेला एरिया आहे सारख्या वेळामध्ये तो असतो. पुढे बघा, समजा आपला प्लॅनेट जो आहे तो या साईडने कुठं आलेला आहे, सीवर आलेला आहे. हा आपला सी. ओके. सनपासून सीपर्यंतचं डिस्टन्स. आणि सीनं आपला जो प्लॅनेट आहे हा डीपर्यंत गेलेला आहे. या साईडला बघू शकता तुम्ही,
हा इथपर्यंत किती मंथ्समध्ये ड्युरेशन किती आहे 1 मंथ. ओके 1 मंथमध्ये. तर सनपासून सी आणि डी पर्यंतचा कव्हर्ड एरिया जो आहे तो काय असणार आहे सांगा बरं मग. तर CSD. तो कव्हर केलेला एरिया काय असणार आहे CSD. ओके म्हणजेच काय सांगतो बघा. आता आपण लॉकडे जाणार आहेत. आपण लॉ बघूत आपण म्हणजे तुम्हाला अजून क्लिअर होणार आहे. बघा लॉ काय सांगतो. केप्लर्स सेकंड लॉ ज्यालाच आपण लॉज ऑफ एरिया सुद्धा म्हणतो. आपण याला आपण काय म्हणणार आहेत तर लॉ ऑफ एरिया. हा लॉ काय सांगतो. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाईम. जे की कशाने डिनोट करणार आहेत आपण एरिया ASB इज इक्वल टू एरिया CSD. याच्या आधी पण सांगितलेले म्हणजे काय बरं. तर प्लॅनेटपासून सनपर्यंतची जी लाईनिंग जोडल्या गेलेली आहे जेवढा एरिया कव्हर झालेला आहे तो इक्वल इंटरवल्स ऑफ टाईम असतो. म्हणजे इक्वल एरियाज इज इक्वल टू इक्वल टाइम्स. ओके समजला. आता आपण थर्ड लॉ बघणार आहेत. आता आपण थर्ड लॉ डिस्कस करणार आहेत. थर्ड लॉ आपण डिस्कस करणार आहेत. बघा या साईडला तुम्ही बघू शकता की तुम्हाला अर्थ दिसायली आहे आणि हे ऑर्बिटल आहे. ऑर्बिटल मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलेलं आहे की इलिप्स असते. ओके मग आता हे प्लॅनेट जे आहे आणि हा सन आहे. हा काय यसने इथे मी डिनोट करतो. हा सन आहे. तर तुम्ही बघू शकता अर्थ आणि सन याच्यामधलं जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स या साईडला बघितलं तर थोडंसं जास्त आहे, या साईडला थोडंसं कमी, या साईडला थोडंसं कमी आणि या साईडला खूप असं जास्त आहे. म्हणजे याच्यावरून तुम्हाला काय सांगता येतं की डिस्टन्स जे आहे अर्थपासून सनचं हे बदलत जाणार आहे. हे काही फिक्स नसणार आहे. म्हणजेच केप्लर्स थर्ड लॉ काय सांगतो. द स्क्वेअर्स ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. मग आता जे काही टाईम लागणार आहे तो आपण कशाने डिनोट करणार आहे तर टीने. आणि जे काही ॲव्हरेज डिस्टन्स असणार आहे म्हणजे डिस्टन्स कोणतं हे बघा अर्थपासून सनचं, हे इथून अर्थपासून सनचं, इथून अर्थपासून सनचं आणि हे अर्थपासून सनचं. तर ते आपण कशाने डिनोट करणार आहे तर आरने आपण डिनोट करणार आहे. मग आता आपल्याला लॉनुसार काय सांगता येईल. आता आपण सरळ लॉकडे लक्ष देणार आहेत. बघा लॉ काय सांगतो. बघा या साईडला लॉ आलेला आहे. काय सांगतो लॉ. द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड रिव्होल्युशन ऑफ द सन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट ऑफ द सन. याचा अर्थ काय असतो टी क्यूब इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द आर क्यूब. ओके टी क्यूब इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय असणार आहे आर क्यूब. इतका सोपा लॉ आहे हा. आय होप की तुम्हाला समजला असेल. आता आपण पुढे जाणार आहेत. आता आपण बघणार आहेत न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. हा एक खूप सोपा लॉ आहे. बघा इथं आपण काय केलेलं आहे अर्थ घेतलेला आहे आणि इथं दुसरी जी बॉडी घेतलेली आहे ती आहे सन. या ठिकाणी तुम्ही बघू शकता अर्थचं मास M1 आणि सनचं मास M2 घ्या आणि या दोघांमधलं हे जे काही डिस्टन्स आहे हे आपण काय डिस्टन्स घेतलेलं आहे तर हे डिस्टन्स आहे R. ओके हे डिस्टन्स काय आहे या दोघांमधलं डिस्टन्स जे आहे अर्थ आणि सनमधलं हे काय आहे R. मग बघा आता या ठिकाणी F इज इक्वल टू G M1 इंटू M2 अपॉन R² आहे. याचा अर्थ काय आहे याची सांगतो सुरुवातीला. बघा F इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू M1. बघा या साईडला लिहितो मी थोडंसं म्हणजे अजून तुम्हाला सोपं होणार आहे. बघा इथं लिहितो F इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू M1 इंटू M2 अपॉन R². R² म्हणजे काय आहे तर डिस्टन्स ऑफ टू बॉडीज. ओके डिस्टन्स ऑफ टू बॉडीज R² असणार आहे. ते स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये असणार आहे. ओके मग काय होईल डायरेक्टली प्रपोर्शनल टू जर का मला हटवायचं असेल तर मी या ठिकाणी काय करणार आहे इज इक्वल टू घेऊन G घेणार आहे. इज इक्वल टू घेऊन काय घेणार आहे G. आणि Gची व्हॅल्यू आपल्याला सर्वांना माहीत आहे. G इज इक्वल टू काय असते 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर. ओके आलं लक्षात तुमच्या. हा व्हिडिओ जर का आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा. अतिशय सोप्या भाषेमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा. बघा तुम्ही जर का लाईक शेअर केल्यामुळे मला एक कॉन्फिडन्स वाढतो वेगवेगळे नवीन व्हिडिओ बनवण्याचा. त्यामुळे होईल तेवढं जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ स्प्रेड करा. आणि चॅनलला जर का नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हॉट्सॲपवर फेसबुकवर सगळीकडे शेअर करा म्हणजे मला नक्कीच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी बनवण्यासाठी एक प्रोत्साहन मिळत राहील. ओके थँक्स फॉर वॉचिंग.